नमस्कार मित्रांनो, राधे राधे. वृंदावनमधला आज आपला चौथा दिवस आणि आज सकाळी वाजलेत 6:15 झालेत आणि आता आम्ही निघालो आहे केलीकुंजला प्रेमानंद महाराजांच्या मठामध्ये. बऱ्यापैकी सकाळ झाली आहे, उजेड झाला आहे आणि आज पण ऊन येण्याचे चान्सेस आहेत, ज्याने आज 6 वाजताच एवढा उजेड झाला आहे म्हणजे आज ऊन येऊ शकतं. तर आता चाललो आहे महाराजांच्या आश्रमामध्ये आरतीसाठी. शृंगार आरतीचं टोकन आहे आपल्याकडे. तिथून नंतर आपण निघणार आहे गोवर्धन परिक्रमासाठी. तर निघूया इथून. जर तुम्हाला प्रेमानंद महाराजांच्या एकांकिकामध्ये अटेंड करायचं आहे किंवा त्यांच्या आश्रमामध्ये आरतीसाठी म्हणा सत्संगसाठी अटेंड करायला बसायचं आहे, तर त्याची प्रोसिजर अशी आहे की तुम्हाला रात्री म्हणजे तिथे ॲक्च्युली दुपारपासूनच लाईन चालू करतात लोक, बट इन जनरल तुम्हाला रात्री तिथे जाऊन थांबायचं आहे आश्रमच्या बाहेर, जिथे तुम्हाला पहाटे 3 वाजता टोकन वाटायला चालू करतात. आणि जे एकांकिकाचं टोकन आहे ते ॲक्च्युअली तेव्हा नाही देत, तेव्हा पहिल्या 120 जेंट्स आणि 120 महिला अशांच्या हातावरती एक नंबर लिहिला जातो, सिक्वेन्स नंबर, आणि त्यांना नंतर बोलवलं जातं 8 वाजता. आणि जे बाकीचे त्याच्यानंतरचे जे लोक आहेत त्यांना सगळ्यात पहिलं शृंगार आरती आणि सत्संगचे टोकन वाटले जातं आणि त्यांना दुसऱ्या दिवशी यावं लागतं. म्हणजे तर तुम्हाला आज टोकन मिळाले तर तुम्ही उद्या अटेंड करू शकता. आणि ज्यांना एकांकिकाचेच नंबर मिळालेत हातावरती त्यांनी 8 वाजता येऊन एकांकिकाचं टोकन घ्यायचं. मग त्या टोकननुसार त्यांनी दुसऱ्या दिवशी एकांकिका अटेंड करू शकतात. तर त्यासाठी फक्त एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला रात्रभर तिथं थांबावं लागतं त्यांची वाट बघत. रिक्षा भेटली आहे, आता निघालो केलीकुंजला. इथून 3 किलोमीटरचा असं पाहिजे, 3-3.25 किलोमीटर. 100 रुपये सांगतो आणि नॉर्मल रेट आहे. आता 2-3 दिवस झाला मी बघतोय, तर तेवढा रेट नॉर्मली सगळे सांगतात. आता निघालो आहे केलीकुंज. हे निधिवन आहे बाजूचं, हे वाला ही निधिवनची भिंत आहे. ले लो भैया आगे. बापरे, कुठं सस्पेन्शनच मस्त तिकडच्या गाड्यांना. निधिवनचं गेट नंबर 2. आपण फर्स्ट डेला गेलो होतो, इकडे सेकंड डेला. आरती घेऊन आत्ता बाहेर आलो आम्ही. शृंगार आरती केली महाराजांच्या मठामध्ये. खूप प्रसन्न वाटलं एकदम. सकाळ सकाळ जाऊन बसलो आतमध्ये. खूप छान 1 तास प्रॉपर भजन आरती, खूप सुंदर असं दर्शन झालं. महाराज नाही दिसले, महाराजांचं दर्शन बाकी अजून. अशी आशा होती की महाराज येतील म्हणून, बट नाही आले. परत एकदा एक ट्राय घ्यायचं आहे महाराजांसाठी, परत एकदा एकांतिकाच्या टोकनसाठी आज रात्री आम्ही ट्राय करणार आहे. डिपेंड करतं आता जाऊन आल्यावरती एनर्जी किती राहते अंगात त्यावरती. आता निघालो आहे आम्ही गोवर्धन परिक्रमासाठी. आता इथून बस स्टँडला जायचं आहे. इथं माकडं खूप आहेत, मोबाईल घेऊन जायची भीती आहे म्हणून थोडंसं हे. ठीक आहे, ए बस लवकर. गोवर्धनसाठी गाडी मिळाली, 50 रुपये पर हेड. इको आहे, सुझुकी इको. बस भेटत नाही, खूप वेळ झाला थांबला होतो. बसचा पण 20-20 रुपये तिकीट आहे, म्हणजे 50 रुपयांनी थोडा टाईम पण वाचेल, लवकर पोहोचेल. थ्रिल चाललाय नुसता थ्रिल. बच गया ना बच गया ट्रैक्टर वाले से. भाई भगवान. पोचलो आहे आत्ता गोवर्धनमध्ये, गोवर्धन गावात. आता इथून प्रदक्षिणेला चालू करायचं आहे.
आता थोडासा ब्रेक घेतला आहे, चहा वगैरे पितो इथं. चहा वगैरे पिऊन झाले की मग जाऊया प्रदक्षिणा मारायला. इकडे जायचं आहे आपल्याला, या साईडला. इकडे दानघाटी नावाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये दर्शन करून परिक्रमाला सुरुवात करायची आहे. आपण तिकडे चाललोय. हा गोवर्धनचा बस स्टँड आहे. तिथे सिटी बस इथे आतमध्ये येतात. चल इकडनं. नाही, राल तिकडेच लागलं रे. 7 नंबर. मग आपण काल ज्या बसने गेलो ती पण रालवरनच जाणार होती, बट ती नाही आली इकडे. हे ते मंदिर आहे. इथे दर्शन करून आपण परिक्रमाला सुरू करणार आहे. गेला दर्शन घेऊन झाले. आपण आता परिक्रमाला सुरुवात करतोय. एक दंडवत घालून मग पुढं परिक्रमा सुरू करतोय. हा परिक्रमा मार्ग आहे. आता इथून पुढे टोटल 20 का 21 किलोमीटरची टोटल परिक्रमा आहे पर्वताभोवती. ही कथा द्वापार युगातली आहे, जेव्हा भगवान श्रीकृष्ण गोकुळात बाललीला करत होते. त्या काळात ब्रजवासी म्हणजेच गोकुळचे लोक दरवर्षी पावसाचा देव इंद्र याची पूजा करत. त्यांना वाटायचे की इंद्रदेवामुळेच पाऊस पडतो आणि चारा पिकतो. बाळकृष्णाने गोकुळवासियांना समजावले की पाऊस पडणे हा निसर्गाचा नियम आहे. त्याऐवजी आपल्याला गोवर्धनाची पूजा करायला हवी, कारण हा पर्वत आपल्याला गवत, फळे, फुले आणि गायींसाठी चारा देतो. श्रीकृष्णाच्या या सांगण्यावरून सर्वांनी इंद्राची पूजा बंद करून गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली. यामुळे देवराज इंद्र अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी गोकुळावर संकट आणण्यासाठी मुसळधार पावसाचा वर्षाव सुरू केला. गोकुळ पूर्ण पाण्याखाली जाऊ लागलं. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवरती संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्व ब्रजवासी आणि गुरेढोरे 7 दिवस 7 रात्री या पर्वताखाली सुरक्षित राहिले. शेवटी इंद्राला आपली चूक समजली. श्रीकृष्णाचे हे अलौकिक रूप पाहून इंद्राचा अहंकार गळून पडला आणि त्याने श्रीकृष्णाची माफी मागितली. तर ही या पर्वताची कहाणी. वातावरण हळूहळू जरा थंड होत चालले. झाडं वगैरे मस्त, हा अख्खा मार्ग झाडांनी झाकलेला आहे, त्यामुळं सुंदर असं हे केलेलं आहे. छान वाटतंय प्रदक्षिणेचं. 2-3 किलोमीटर कवर झाले. सुंदर वाटतंय प्रदक्षिण करायला. वातावरण थंड आहे, त्यामुळे अजिबात असं उन्हाचं झळ वगैरे काही जाणवत नाही आहे. हे पहा, पौराणिक कथेनुसार ऋषी पुलत्स यांनी गोवर्धन पर्वताला शाप दिला होता की त्याची उंची दररोज तिळा इतकी कमी होईल. असे मानले जाते की द्वापार युगात हा पर्वत खूप विशाल होता, पण आता त्याची उंची फक्त 80 ते 100 फुटांच्या दरम्यानच राहिली आहे. इथे पुढे रस्ता थोडासा वारका झालाय. थोडीफार एकदम हलकी फुलकी दगड आहेत रस्त्यावरती, ते बघू शकता. आणि ते बाजूला चिटकून वस्ती. हा पर्वत आहे इकडे.
तिकडे चालत चाललोय. या रोडवरती माकडं खूप आहेत आणि नॉर्मली अटॅक करतात. तर फक्त हातात एखादी काठी वगैरे असू द्या परिक्रमा करताना, मारू वगैरे नका. फक्त भीती दाखवण्यासाठी एखादी हातात काठी ठेवा. काठी हातात असली की ते काहीच करत नाही. आता मी माझ्या Insta360ची काठी हातात घेऊन ठेवली तर ते बघून लांब पळत आहेत, काही करत नाही आहेत. तर फक्त त्याची एक काळजी घ्या. त्यांना काय फक्त खायला काहीतरी पाहिजे असतं तुमच्याकडनं, त्यासाठी ते तुमच्याकडून काहीतरी वस्तू हिसकावायला बघतात. फक्त तुमचं नुकसान होऊ नये त्यामध्ये याची काळजी घ्या फक्त. आता आपण हा मार्ग सोडून परत तिकडं बाहेर मेन रोडच्या मार्गाने जाणार आहे, कारण तिकडे 1-2-3 मंदिर आहेत. तर त्या मंदिरांना दर्शन घेत पुढं जायचं आहे. तर आपण मार्ग आता हा मेन जो डोंगराच्या लगतचा मार्ग आहे हा सोडून आपण आता परत मेन रोडच्या मार्गाने परिक्रमा सुरू करणार आहे. तिकडं थोड्याशा गायी पण अंगावर येत आहेत. आता त्यांना कसं काय करायचं आय डोंट नो. फक्त शांत राहा, काय नाही करणार. हे बघा माकडं. जवळपास अंदाजे 4-4.25 किलोमीटर कंप्लीट झालेत आपले. तर आता हा मेन मागचा रस्ता सोडून तिथे आपण परत मेन रोडला लागतो. या साईडनी एक्झिट घेतोय, कारण त्या मेन रस्त्याने पुढे थोडे मंदिर आहेत जे आपल्याला जाता जाता दर्शन करायचे आहेत. પરિક્રમા ગોવિંદ કુંડની આગળનો ગેટ છે, ત્યાં અમે બહાર નીકળ્યા. या गेटमधून आपण आता बाहेर पडतोय. परत या मेन रोडला लागलोय आपण आता. इथे पण खूप सारी माकडे आहेत, खूप सारी. झाडावर समोर खूप जास्त आहे. सोबत चल. थोडं काठी हातात असल्यामुळे थोडं सेफ आहे. आता झपाटा मारतात ते.
जर इथे ना तुमच्या घरातून कोणी एजेड व्यक्ती येत असेल, त्यांना चालायचा वगैरे प्रॉब्लेम आहे, पण त्यांना परिक्रमा पूर्ण करण्याची इच्छा आहे, अशा व्यक्तींना आता इथे रिक्षाची सोय आहे. ई रिक्षा तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणा मारून आणते, परत जिथून सुरू केली तिथे आणून सोडते. तुम्ही ते पण ऑप्ट करू शकता इथं, जर तुमच्या घरच्यांना करायची इच्छाच आहे, बट त्यांचे पाय वगैरे त्यांना तसे साथ देत नाही आहेत चालण्यासाठी. त्यांनी ते खूप लोक रिक्षानी, ई रिक्षानी प्रदक्षिणा पूर्ण करतायत. हा बाजूचा रोड आहे, हा प्रदक्षिणा रोड आहे, ज्याच्यावरून गाड्या वगैरे जातात, आणि तेच ई रिक्षा ह्याच रोडने तुम्हाला प्रदक्षिणा पूर्ण करवते. हातात कॅमेऱ्याची स्टिक असल्यामुळे ते थोडे घाबरत आहेत माकडं जवळ यायला, ते थोडं सेफ जात आहे. अजून एक मजेशीर गोष्ट, परिक्रमा पूर्ण करता करता, ही परिक्रमा 2 राज्यातून आहे. आता आपण उत्तर प्रदेश राज्यात आहे, इथे बघाल तर इथे उत्तर प्रदेशची सीमा समाप्त होती, आणि आता इथून जे चालू होईल हे राजस्थान आहे. आता आपला थोडा परिक्रमाचा भाग राजस्थान मध्ये असेल. इथून आपण अरे हे हरियाणा दिसतंय. अच्छा ओके, नाही नाही, ओके ओके, नाही नाही, ही राजस्थानची बॉर्डर आहे. आपण हे राजस्थान मध्ये आता एंटर करतोय. हे राजस्थान सीमा पर आपका हार्दिक स्वागत है. तर आपण थोडी परिक्रमा राजस्थान मधून करतोय. ऑलमोस्ट 4 किलोमीटर कंप्लीट झालंय, आणि आता आपण राजस्थान बॉर्डरच्या आतमध्ये. आता परत ही जेव्हा परिक्रमा आपण फिरून, ह्या पर्वताला फिरून आपण पुढे जाऊ, तेव्हा परत पुढून फिरून परत युपी बॉर्डर मध्ये एंटर करतोय. मजेशीर आहे. तर हे आहे ते मंदिर, पुचरी का लोठा. परिक्रमा मार्गावर इथे दर्शन घेऊन आपण पुढे जातो. पुचरी का लोटा या गावाची कहाणी अशी आहे, त्या मंदिराची, की लोटा बाबा म्हणजे मधुमंगल नावाचे एक श्रीकृष्णाचे बालमित्र होते. जेव्हा श्रीकृष्ण वृंदावनवरून मथुराला परत गेले, त्यानंतर श्रीकृष्णाची वाट बघत ते तिथे तपस्या करत राहिले, लोटा बाबा मधुमंगल. मग त्यावेळी जेव्हा वाट बघत राहिले, आणि त्यावेळी मग कृष्णाने त्यांना वरदान दिलं की ते न खाता पिता पण स्वस्थ राहू शकतील, आणि ते तसेच श्रीकृष्णाची परत येण्याची वाट बघत तिथे तपस्या तसेच करत राहिले. आणि त्यामुळे या परिक्रमा मार्गावरती त्या मंदिराचं खूप महत्त्व आहे, त्यामुळे लोक तिथे दर्शन घेऊन जातात. ऑलमोस्ट 6 किलोमीटर कवर झालं आहे आपलं, 5 किलोमीटरचा टप्पा अजून बाकी आहे. तर आता एक 6 किलोमीटरच्या पॅच नंतर परत आपण उत्तर प्रदेशच्या बाउंड्रीमधून आत जातो आहे. इथे राजस्थान बाउंड्री संपती आहे, आणि इथे बघाल तर परत उत्तर प्रदेश सीमा सुरू होती. तर आता आपण राजस्थानमधून परत उत्तर प्रदेशमध्ये एंटर करतो आहे. गोवर्धन परिक्रमा करताना तुम्ही 2 राज्यातून करता थोडक्यात, उत्तर प्रदेश आणि राजस्थान. आता आपण इथून उत्तर प्रदेशमध्ये परत एंट्री घेतली.
8.5 किलोमीटर आपलं कंप्लीट झालं परिक्रमामध्ये. अजून 3 सव्वा 3च्या आसपास परिक्रमा बाकी. परिक्रमा 2 प्रकारच्या आहेत. 11 किलोमीटर एक फक्त पर्वताची परिक्रमा आहे आणि एक पुढे पूर्ण गावाची, म्हणजे हीच परिक्रमा आपण कंटिन्यू पुढे गावाच्या भोवती पण करू शकतो, जी 21 किलोमीटर होते टोटल. आपल्यावर आहे. आपण सध्या पर्वत परिक्रमा पूर्ण करतोय, जी की थोडी महत्वाची आहे. आणि आता पर्वत परिक्रमा पूर्ण करून आपण मग पॉसिबल झालं तर मग बाकीचे गोवर्धन मधले बाकीचे पॉईंट कंप्लीट करणार आहे. ते बरेच लोक 21 किलोमीटरची करतात, जी बाहेरून आहे. परिक्रमा 10 किलोमीटर पूर्ण झाली आणि शेवटचं 1 किलोमीटर बाकी राहील. अजून एक 10 ते 15 मिनिटात आपली बडी परिक्रमा पूर्ण होती. आम्ही ज्या मेन रोडने जात होतो तो आता जस्ट तिकडे समोरच आहे. आम्हाला एक रस्ता दिसला जो परत आम्हाला डोंगराच्या कडेने घेऊन जातोय पर्वताच्या. तर आम्ही परत त्या रोडला जातो. कारण हा रोड थोडासा सुंदर आहे चालण्यासाठी, एकदम छान वातावरण देतोय, प्रसन्न वाटतंय. एकदम अशा झाडाच्या सावलीतून, एकदम नॅचरल मातीतून चालतोय, सुंदर वाटते चालताना. तू घूम रही है तू ऐसी बैठी रहो बाबू, सीधी सीधी बैठो करो. शेवटचं 1 किलोमीटर आहे. आता ही जी बडी परिक्रमा आहे 11 किलोमीटरची, ती ऑलमोस्ट संपत आली आणि आम्ही प्लॅन करतोय की पूर्ण 21 किलोमीटरची पूर्ण करायची आहे. अजून 10 आता ही 11 जी संपली, म्हणजे ही टोटल जवळपास 1200 पकडतात. तर अजून जे 9 किलोमीटरची ती आता पूर्ण करणार आहे. जाताना मानसी सरोवर, राधाकुंड, श्यामकुंड लागेल, ते पण आपण जाता कवर करू. पण आता छोटासा ब्रेक घेतला आहे, ऊसाचा रस पिऊया, थोडीशी एनर्जी राहील, परत आपण पुढे कंटिन्यू लागूया. तर आपण पुढची परिक्रमा सुरू केली आहे. हा 11वा किलोमीटर चालू आहे सध्या. आपली जी बडी परिक्रमा होती 12 किलोमीटरची, ती पूर्ण झाली आणि आता इथं आपण छोटी परिक्रमा आहे, म्हणजे त्याच कंटिन्युएशन मध्ये छोटी परिक्रमा आहे, जी ऑप्शनल म्हणू शकतो आपण. म्हणजे जी मोठी बडी परिक्रमा आहे त्याला थोडं महत्त्व जास्त आहे. आणि प्लस आपल्याला पूर्ण गोवर्धनची परिक्रमा करायची तर आपण कंटिन्युएशन मध्ये छोटी परिक्रमा करू शकतो. तर आता आपण छोटी परिक्रमा करायला कंटिन्यू मध्ये पुढे चाललोय. इथून त्याचा रोड आहे आतमध्ये. जस्ट इथून आपण बडी परिक्रमाच्या रोड मधून बाहेर आलो आणि आता इथे लगेच छोटी परिक्रमेला कंटिन्यू रोड आहे. आता तो जो मधला पॅच होता छोटी परिक्रमा मधला, तो थोडासा वस्तीतून जातो, म्हणजे मेन बाजारातून जातो, त्यामुळे नॉर्मल डांबरी रस्ता आहे. परत थोडंसं पुढं आलं 1-1.5 किलोमीटर की परत आपला रेग्युलर कॉरिडॉर सुरू होऊन जातो. आता आपली 1.5 किलोमीटर कंप्लीट झाली आहे आणि 8.5 किलोमीटर अजून बाकी आहे. 8.5 किलोमीटर अजून करायचं आहे पुढे. हा आता लावतो.
आम्हाला आता आपण गोपाळघाट राधाकुंडच्या जवळ आलोय. प्रदक्षिणा मार्गावरचाच हे एक ठिकाण आहे राधाकुंड. मान्यतेनुसार हे कुंड राधा मातांनी बनवलं होतं. खूप मोठं असं कुंड आहे हे आणि खूप गर्दी पण आहे इथे. गोवर्धन परिक्रमामध्ये एक महत्त्वाचं ठिकाण आहे. तर आपण आता ह्या एंट्रीने आतमध्ये जातोय, जिथून आपण राधाकुंड आणि श्यामकुंड दोन्हीचं दर्शन एकत्र करू शकतो. दोन्ही कुंड एकदम आजूबाजूला आहेत. नाही, हा पण नाही जात. आपण इथून बघू, प्रयत्न करू. जातोय. तर हा जो मार्ग आहे हा दोन्ही कुंडांना जोडतोय. हा आहे राधाकुंड. इथून आता आपण थोडंसंच पुढे जाऊन त्या बाजूला श्यामकुंड आहे. हे राधाकुंड आहे आणि इकडे डाव्या हाताला श्यामकुंड आहे. हे पण एकदम असं भव्य असं कुंड आहे. राधाकुंड श्यामकुंड करून आता आपण परिक्रमा पूर्ण परत कंटिन्यू करतोय. पुढे एक 5 किलोमीटर बाकी आहे अजून. 5 किलोमीटर मध्ये 21 किलोमीटर आपली पूर्ण परिक्रमा कंप्लीट होती. आता ललिता कुंड पाशी आलोय आपण. हे ते एक छोटस कुंड आहे ललिता कुंड नावाने. ते जे पलीकडे आहे ते पण कुंडच आहे, बट तिथे खूप झाडं उगवलेत मे बी. ती 5.1 किलोमीटरची परिक्रमा बाकी आहे. आपण 4.9 म्हणजे छोट्या परिक्रमेमध्ये 4.9 आता कंप्लीट केलेलं आहे. शेवटचे 3 किलोमीटर राहिलेत. 18 किलोमीटर कंप्लीट झाली आहे आणि मधला बराच पॅच म्हणजे 4-5 किलोमीटरचा पॅच हा मेन बाजारातून होता, त्यामुळं रस्ता नॉर्मल आपला रेग्युलर डांबरी रोड होता. परत शेवटचे 2-3 किलोमीटरला आपल्याला प्रॉपर असा एक कॉरिडॉर आहे साईडने रोडच्या कडेने, जो मातीने पण प्रॉपर मातीचा आहे. आता आपण त्या ह्याच्यावरून चाललो आहे. आता आपला शेवट होईल मानसी गंगापाशी. मानसी गंगाच्या कुंडापाशी आपण जेव्हा पाया वगैरे पडू तिथून एकदम थोडासाच पॅच, मला वाटते 200-300 मीटर पुढे आपली
परिक्रमा संपते. तर अजून एक 2-3 किलोमीटरवर मानसीगंगा बाकी आहे. जवळपास 700 ते 800 मीटर शेवटचा भाग राहिला आहे आता परिक्रमेचा. आपण एकदम जवळ पोहोचलेलो आहे. आता फक्त इथे मानसीगंगा सरोवर तर मानसीगंगा कुंड आहे समोर, तिथे थांबून एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण परिक्रमा एंड करतोय. हे दंडवत घालणारे लोक पूर्ण 21 किलोमीटरच्या रस्त्यावरती दिसतात तुम्हाला जागोजागी. हे आहे ते मानसीगंगा सरोवर. फायनली आपला परिक्रमा पूर्ण झाली आता जस्ट. आपण आता मेन कमानीतून बाहेर पडतोय जिथे ऑफिशियली परिक्रमा पूर्ण होते. बट आपण आता जिथून सुरू केली होती बडी परिक्रमा तिथे जाऊन एकदा दर्शन घेऊन पुन्हा एकदा मेन मंदिरात दर्शन घेऊन आपण परिक्रमा संपन्न करूया टोटल. परिक्रमा पूर्ण करताना थकवा काहीच जाणवला नाही. थोडेफार पाय दुखतात बट एकदम बेसिक आहे. जर तुम्हाला सवय नसेल एवढं चालण्याची तर हे पाय दुखणं खूप साहजिक गोष्ट आहे. पण एकदम एनर्जेटिक राहतं पूर्ण वातावरण. थकवा अजिबात जाणवत नाही. रस्त्याने तुम्हाला बसायला पण आहे जर तुम्हाला बसायचं असेल तर. आता आपण तर चौकात आलो आहे. थोडंसं पुढे गेले की आपण तिथून परिक्रमा चालू केली होती. हे आहे ते लोकेशन जिथून आपण परिक्रमा सुरू केली होती. तर इथे एक दंडवत करून आपण परिक्रमा संपन्न करूयात. फायनली गोवर्धन परिक्रमा संपन्न झाली. 2 दिवस झाला प्लॅन थोडासा डिले चालला होता बट आज फायनली आपण कंप्लीट केली. खूप प्रसन्न वाटते, खूप छान वाटते. एक्सपिरियन्स एकदम घेण्यासारखा आहे. जर तुम्हाला चालायची चांगली सवय आहे, तुम्हाला इकडे यायची इच्छा आहे तर तुम्ही नक्की गोवर्धन परिक्रमा करू शकता. आता आपण रिटर्न निघालो आहे वृंदावनला. वृंदावनमध्ये जाऊन आज परत एकदा टोकनसाठी प्रयत्न करायचे आहेत आपल्याला प्रेमानंद महाराजांच्या. बघूया आज काय होते.
तर ही होती आपली गोवर्धन परिक्रमा. वृंदावन सिरीजमधील हा दिवस आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करून पुढच्या व्हिडिओची वाट नक्की पहा. राधे राधे.